अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. कशा आहात मित्र आणि मैत्रिणींनो? आय होप मस्त असाल तर मस्तच राहा. एक नजर खरेपणावर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे अशी महाराजांच्या चरणी व देवी चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर मैत्रिणींनो, आता थोडक्यात मी माहिती तर दिलेलीच आहे, पण तरीही आता हा व्हिडिओ बनवत आहे ते यासाठी की काही काहींना असा प्रश्न पडलेला आहे बऱ्याच लोकांना की यावर्षी आपल्या पौर्णिमेच्या दिवशी ग्रहण आलेलं आहे, चंद्रग्रहण आलेलं आहे. चंद्राला ग्रहण असल्या कारणाने आपल्याला वेध लागू शकतात आणि वेध लागले असता आपण पुढील सेवा करू शकतो का? आपल्या देवीचं नाही का, आपलं समजा अमृत दूध असू शकतं, त्याच्या सेवा असू शकतात, देवीच्या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा असू शकतात. तर आपण कशा कराव्यात नाही का? चंद्रग्रहण कधी असू शकतं, मग आपण सेवा कधी कराव्यात, वेध कधीपासून सुरू आहे, असा प्रश्न प्रत्येक महिलेला, प्रत्येक भक्तांना पडलेलाच आहे, सेवा करणाऱ्या प्रत्येकाला पडलेलाच आहे. आणि त्यातलीच थोडीफार माहिती आपल्याला पण आता नाही का आपल्या केंद्रातून मिळालेली आहे आणि त्यामुळं मी जे ऐकून आहे ते तुम्हाला आता सांगत आहे. आणि त्या माहितीनुसार तुम्हीही ते नियम पाळून आपापल्या शुभ मुहूर्तावर सेवा करू शकता. मंत्र जप तप या सेवा करू शकता. काळ जरी थोडासा दिलेला आहे, वेळ थोडीशी आहे, आपल्याला या वर्षी पूजा विधीसाठी वेळ अगदी थोडासा आहे, पण तरीही मनोभावे होता होईल तेवढं नाही का, जे मुख्य आहेत, जे मुख्य मंत्र आहेत, मुख्य काही नाही का जप आहेत, कुणाच्या कशा करायच्या आहेत ते या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्या विधी पार पाडल्याने काय होणार आहे आणि मुहूर्तात पाडल्याने काय होणार आहे. तर विषय असा आहे की बरोबर आहे, वेदामध्ये आपण कसं आहे, वेदामध्ये आपण थोडं पाहिलंच तर आपण देवपूजा करू शकतो, वेदामध्ये आपण जप तप करू शकतो त्यातले त्यात. पण तरीही पौर्णिमा अशी आहे की आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला अमृत दूध तयार करायचं असतं, म्हणजे नाही का देवीला आपण ते अर्पण करत असतो आणि त्याचाच नैवेद्य असतो थोडक्यात सांगायचं म्हटलं तर. मग ते आपण वेदात कसं बनवणार? तर विषय असा आहे की आपला वेदामध्ये नैवेद्य बनवायचाच नाही आहे, कारण वेदामध्ये खाणं पिणं वेद लागल्यानंतर या गोष्टीचा निषेध असतो, हे केला जात नाही. आणि ते धर्मशास्त्रानुसार अध्यात्माच्या माहितीनुसार हे असं आहे की वेदामध्ये हे चालत नाहीये. खाणं पिणं बनवणं ह्या गोष्टी पाळाव्याच लागतात. नसतं करायचं तर ते आपण हे नाही करायचं आहे. मग हे तर आपण देवाचे विधी करत आहोत. तर मग कसं आहे, नैवेद्य त्या टायमिंग मध्ये करायचा नाहीये, पण नंतरच्या टायमिंग मध्ये समजा तुम्हाला अर्धा तास वेळ आहे की 12 ते 12:39 हा शुभ मुहूर्त आहे. 12 ते 12:39 हा शुभ मुहूर्त आहे. या मुहूर्तामध्ये आपल्याला आणि बनवायचंही एवढंच आहे की जेवढं आपल्याला ते संपलं पण पाहिजे. नैवेद्य म्हणून आपण दूध म्हणून जे प्राशन करणार आहोत ते त्या काळामध्येच प्रसाद म्हणून संपला गेला पाहिजे. कारण आपण काय करतो की नाही का, आपल्याला सर्वांनाच असं वाटतं की नाही हा ठीक आहे, लहान मुलं आता झोपलेली आहेत ते आपण नाही का, आपण काय आता प्रतिवर्षी कसं असतं की आपल्याला ग्रहणाचं टायमिंग अशी तेच असं नसतं. आणि मग त्या काळामध्ये आपण काय करतो, थोडंसं कमी जास्तीचं दूध बनवलं जातं आणि ते दूध काही वेळेला हा ठीक आहे, एखादी लहान मुलं आहेत ते आता त्या संध्याकाळच्या टायमिंगला उशिराचे असतातच हे सगळे विधी, आणि त्यामुळे आपली मुलं वगैरे झोपलेली आहेत, हे आहेत ते आहेत, तर आपण सकाळी त्यांना देत असतो. कारण आपण त्या चंद्राच्या खाली जे बनवलेलं असतं आणि त्यांच्या प्रकाशामुळे त्याचा दीप प्रज्वलित असतो आणि त्याच्या प्रकाशात त्याच्या तेजाच्या खाली जे आपण बनवतो त्या दिवशीच, त्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीचा जे चंद्राचे काहीसे जे आपल्या दुधावर आपले पडणारे जे ते हे असतात त्याच्यानी
त्याच्या ते प्राशन केल्याने, प्रसाद म्हणून जो प्राशन करतो आपण, त्याच्यानी आपलं शरीर निरोगी राहतं. आपल्या मुलाबाळावरती, आपल्यावरती काहीच आरोग्यावरती दुष्परिणाम होत नाहीयेत. त्यामुळं हे आपण नाही का, हे काही आहेत नियम ते पाळतच असतो आणि करत असतो. पण यावर्षी असं करायचं नाही आहे. यावर्षी आपल्याला जेवढं लागणार आहे, ज्या वेळेपुरतं बनवायचं आहे आणि त्याच वेळात ते संपवलंही पाहिजे, संपवून टाकलं पाहिजे. नैवेद्य दाखवून म्हणजे नाही का, दाखवून झाल्यानंतर आपण जेव्हा प्रसाद म्हणून जेवढे लोक आहेत तेवढ्या पुरतंच करायचंय, असं नाहीये की आपण. कारण यासाठी की 28 तारखेला 1 वाजता ग्रहण चालू असणार आहे आणि ग्रहणामध्ये कुठल्याही गोष्टी नाही का, थोडक्यात सांगायचं झालं की ग्रहण संपल्यानंतर आंघोळ करत असतात. ग्रहण संपल्यानंतरच आपण नवीन घरात काहीतरी बनवत असतो. त्या अगोदरचं जे असतं ते कधीही ग्रहणातलं, थोडक्यात ग्रहणाच्या कालावधीमध्ये जरी आपल्या घरात आधीच जरी असलं तरी आपण ते प्राशन करत नसतो. कारण का, तर घरात ते चालत आलेलं आहे, धार्मिक रूढी आहेत त्या आपण पाळतच असतो आणि पाळायलाही हव्यात. कारण अशा आहे की काही, आता समजा काही लोक म्हणतात की नाही, आपल्या काय प्रत्येकाच्या घरामध्ये त्याच नाही का ते चंद्राचे काय आपल्याकडे नाही का ते किरण पोहोचलेले असू शकतात का आपल्या प्रत्येक ह्याच्यावर त्याच्यावर. पण नाहीये, जे धार्मिकरित्या पाळतो, ज्या आध्यात्मिक पद्धतीने जे वागतात ते वागतात आणि वागलंही पाहिजे. तर आपणही ते नियम पाळायलाच हवेत. 28 तारखेला 1 वाजता ग्रहण चालू असणार आहे. तर त्या अगोदर सर्व आपले पूजा विधी पार पाडून घ्यायचे आहेत. वेळ आणि शुभ मुहूर्ताची वेळ असेल तर 12 ते 12:39 मिनिटांपर्यंत आहे. तर या कालावधीमध्येच आपण सर्वच्या सर्व म्हणजे नाही का, विधी तर सर्व पार पाडायच्याच आहेत, पण अशा पाडायच्या आहेत की ज्या गरजेचं आहे. आता समजा कसं आहे, हे पहा, विधी, कुठल्याही विधीला, कुठल्याही सेवांना लिमिट नाहीये, मर्यादा नाही आहे. कारण यासाठी की सेवा भरपूर आहेत. आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा एकच मंत्र कुठल्याही देवाचा आहे असं नाही. आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काय काय करू शकतो, भरपूर विधी आहेत, भरपूर देवांचे, म्हणजे नाही का, देव सगळा एकच आहे, पण त्यातल्या त्यात देवांच्या विधी ज्या आहेत, मंत्रोपचार जे आहेत ते बऱ्यापैकी वेगवेगळे आहेत, नावं दिलेले आहेत तर आहेत आणि ते आपण पार पाडत असतो. पण या विधीमध्ये आता थोडक्यात सांगायचं म्हणजे जेवढ्या मुख्य आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने जे आपल्याला नाही का या सेवा द्यायच्या आहेत, तर या सेवा नाही का, जसं की लक्ष्मी गायत्री मंत्र बोलायचा, गायत्री मंत्र, परत विष्णू गायत्री मंत्र, परत नाही का, थोडक्यात असा विषय आहे की तुम्ही याची एक म्हणजे नाही का जप करू शकता. एक माळ जरी जप केला तरी असा काहीसा वेळ नाही लागणार. विधी नाही का, मांडणी करणे, हे करणे, ते करणे अगदी जागेवर, कारण वेळ अगदी थोडासा आहे आणि या सगळ्या गोष्टी त्या वेळेमध्ये तुम्ही स्वच्छ करून आणून त्या ठिकाणी जागेवर ठेवू शकता. चौरंग असू दे, काहीशे नाही का, सगळे म्हणजे साहित्य जे आहे ते आपण त्या वेळेमध्ये तिथं आणून ठेवू शकता. आणि बाकीचं मग नाही का, जेव्हा मुहूर्त सुरू होईल तर त्या मुहूर्ताच्या वेळेमध्ये होईल तेवढ्या, आणि होऊ शकतं असं नाही आहे की अर्धा पाऊण तासाचा वेळ आहे ना, तर होऊ शकतं. तर अशा रीतीने तुम्ही मंत्रोपचार करा, याच वेळेत करा, कारण मुहूर्तामध्ये करा. यावेळी मुहूर्ताला एवढं महत्त्व जास्त आहे कारण वेद सुरू होतील आणि वेद म्हणजे नाही का, वेद 3 वाजता सुरू होणार असणार आहेत. वेद तर 3 वाजता सुरू असणार आहेत 28 तारखेला, आणि त्यामुळं आणि नंतर 1 वाजता ग्रहण चालू असणार आहे. तर मग ह्या मधल्या वेळेतच आपल्याला सगळ्या सेवा पूर्ण करायच्या आहेत आणि त्या केल्याच पाहिजेत. कारण आपण जेवढं
आळशी माणसाला कधीही देवी प्राप्त होणार नाहीये, कारण त्या नाही का त्या दिवशी सांगायचं म्हणजे 28 तारखेला आणि कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री, कोजागिरी याचा अर्थच थोडक्यात आहे की कोण जागतं हे पाहण्यासाठी देवी येते, कोण माझं सेवा करत आहे, कोण नाही का सगळे जप तप म्हणजे काही नियम सुद्धा पाळत आहेत, तर त्यांच्यासाठीच देवी कसं आहे, हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे म्हटलेलंच आहे. त्यासाठी साफसफाई करून आपापल्या नियमबद्ध पद्धतीने वागणं हे आपलं कर्तव्य आहे माणूस म्हणून, आणि त्या सेवेचा लाभ घेणं हेही आपल्या संसाराला, आपल्या मुळाबाळाला, आपल्या आरोग्यासाठी अतिशय नाही का प्रभावशाली ठरणार आहे. कुणाला वाटतं की नाही का आपले मुलं सुखीच राहावेत, आपला सुखी संसार व्हावा, आपलं आरोग्य निरोगी राहावं. सर्वात महत्वाचा विषय तो म्हणजे आरोग्य आपलं निरोगी असलं पाहिजे. आणि आरोग्याच्या दृष्टीने कोजागिरी ह्या पौर्णिमेला अतिशय महत्व दिलं गेलं आहे. ह्या सेवा केवळ आरोग्याला निगडीत आहेत, आरोग्याशी निगडीत आहेत, आणि आरोग्य हे सर्वात मोठी संपत्ती आहे. प्रत्येक मानव जातीची सर्वात मोठी श्रीमंती, सर्वात मोठी संपत्ती आणि सर्वात मोठं सुख जर आहे तर आपलं शरीर आहे. आपल्या शरीराला कुठल्याही वेदना सहन होणं शक्य नसतं आणि होऊ पण नाही कुणाला. तर प्रत्येकाला निरोगी राहायचं आहे, आणि निरोगी राहण्यासाठी या सेवेचा कोजागिरी पौर्णिमेतील एका दिवशीच्या रात्रीचा पुरेपूरपणे आपण फायदा घ्यावा, प्रत्येकाने लाभ घ्यावा, आणि आपल्या मुलांबाळावरती, आपल्यावरती कुठल्याही नाही का दुष्परिणामाला सामोरं जायची वेळ येऊ नये, या गोष्टीची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, कमी आलेली माहिती कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.